भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज युवा शक्ती जागर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, माजी मुख्यमंत्री आणि खासदार माननीय अशोक चव्हाणजी, आमचे सहकारी मंत्री अतुल सावेजी, नितेश राणेजी, खासदार धनंजय महाडिकजी, मंचावर उपस्थित सुनील राणेजी, विक्रांत पाटीलजी, नवनाथ बन, ज्ञानेश्वर म्हात्रे, कृष्णराज महाडिक, ज्यांनी ही संपूर्ण यात्रा या ठिकाणी संकल्पित केली, त्याचप्रमाणे जयकुमार गोरेजी, कालिदास कोळंबकरजी, कुणाल पाटील, दीपक सिंग, रुपेश सावरकर, सायली कुलकर्णी, मंचासमोर बसलेले आमदार श्वेताताई महाले, श्रीजया चव्हाण, अमल महाडिक, विक्रम पाचपुते, करण देवतळे, या ठिकाणी उपस्थित युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी कृष्णराज महाडिक यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की युवा शक्ती जागर यात्रा याची सुरुवात आजपासून ते करतायत। विविध टप्प्यांमध्ये महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न ते करतायत। महाराष्ट्रामध्ये सामाजिक, आर्थिक विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत, ज्या लोकांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे, ज्या उत्तम संस्था आहेत, समाजातले विविध घटक, शेतकरी असतील, कामगार असतील, युवा असतील, अशा सगळ्या घटकांपर्यंत ही यात्रा नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि या विविध घटकांमधली जी युवा शक्ती आहे, त्या युवा शक्तीला जागृत करून या युवा शक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्याचं काम आणि समाजाभिमुख अशा पद्धतीनं त्यांना दिशा देण्याचं काम हे युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। खरं म्हणजे हा एक अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी कृष्णराज यांनी घेतलेला आहे। याचं कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे। आणि ही जी काही आपली लोकसंख्या आहे, ही जी आपली युवा शक्ती आहे, ही युवा शक्ती संघटित करून जर एका दिशेने आपण नेऊ शकलो तर आपण निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू शकतो। आज आपण पाहतोय विशेषतः अशा प्रकारचा जागर करणं याकरता देखील आवश्यक आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणात अराजकतावादी ज्या शक्ती आहेत, त्या शक्ती विशेषतः ज्याला आपण अर्बन नक्षल विचार म्हणतो, अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत, या शक्ती हळूहळू युवांमध्ये एखाद्या विषासारखा अराजकतेचा विचार पेरण्याचा प्रयत्न करतायत। कॉलेज कॅम्पसेसमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून युवांना आपल्या संविधानाच्या विरुद्ध, आपल्या देशाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, आपल्या देशाच्या मानकांच्या विरुद्ध जागृत करायचं, किंबहुना कलुषित करायचं, अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। आणि म्हणूनच देशाच्या संविधानाप्रती,
आणि संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेच्या प्रती समाजातल्या सर्व तरुणांना जागृत करण्याचं काम युवा शक्ती जागरच्या माध्यमातून होईल। आणि तरुणाईमध्ये जी काही सज्जन शक्ती आहे, जी काही सकारात्मक शक्ती आहे, अशा सगळ्या लोकांना या माध्यमातून संघटित करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे। खरं म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते गेल्यामुळे वैयक्तिक एक नेता म्हणून त्यांनाही अधिक प्रगल्भता आणि त्यांच्यासोबत जी टीम या ठिकाणी जाणार आहे त्या टीमला देखील अधिक प्रगल्भता यातनं मिळेल आणि निश्चितपणे त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा मोठा करण्याकरता आपल्याला प्राप्त होईल। या युवा शक्ती जागरच्या निमित्ताने मी एक अजून तुम्हाला सूचना करू इच्छितो। ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूणहत्या ही विरोधी पक्षाने केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे। आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं, त्यानंतर हे विधेयक कधीपासनं लागू केलं पाहिजे याकरताचं संविधान संशोधन आलं होतं। 23 मध्ये एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, म्हणून तोंड दाबून या लोकांनी त्यावेळी बिलाला समर्थन केलं। आणि आता जसं यांच्या लक्षात आलं की एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, यांनी आपले खरे दात दाखवले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बिलाला विरोध करून संपूर्ण भारतातल्या नारी शक्तीचा अपमान आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून हा जागर गरजेचा आहे। खरं म्हणजे रोज खोटं बोलतात, डिलिमिटेशन बद्दल खोटं बोलतात, सेन्सस बद्दल खोटं बोलतात। या संदर्भात सगळी वस्तुस्थिती आणि संविधानाने टाकलेली जबाबदारी काय आहे हे सभागृहामध्ये अमितभाई शाह यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर त्यांनी काही अमेंडमेंट्स मागितले, 1 तासात ते अमेंडमेंट्स आणण्याचा त्या ठिकाणी मनसुबा देखील अमितभाईंनी तयार केला होता। पण या लोकांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे। लोकसभेमध्ये महिला आरक्षण येऊ नये याकरता हा प्रयत्न आहे। पण मी त्यांना सांगू इच्छितो, या भारतामध्ये ज्या लोकांनी महिलांना सहभागिता देण्याच्या बद्दल कार्य केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना स्मरून सांगतो, तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झालेला आहे। आणि जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोचणार नाही, आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही। तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील। आणि मी विश्वासानं सांगतो, या सिरियल लायर्सला, या खोटारड्या लोकांना जे रोज खोटं बोलतायत, तुम्ही किती खोटं बोललं तरी झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता। त्यामुळे सत्य कधी संपणार नाही हे सांगू इच्छितो। आणि या ठिकाणी कृष्णराजला सांगतो, या यात्रेमध्ये आमच्या संपूर्ण नारी शक्तीला, आमच्या सर्व युवतींना देखील जागृत करून आपल्याला एक अशा प्रकारचा विचार उभा करायचा आहे की जो विचार ज्यांच्या बुरसटलेल्या विचाराला त्या ठिकाणी संपेल आणि यांना मजबूर करेल आणि यांनाही नारी शक्ती विधेयकाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा लागेल। अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जागरण करावं, अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो। पुन्हा एकदा या युवा शक्ती जागर यात्रेला मनापासनं शुभेच्छा देतो, तुमचं मनापासनं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.